एका सुंदर डोंगर पायथ्याशी एक छानशी बाग होती. दिवस पावसाळ्याच्या शेवटचे होते. आकाशात सूर्यबाप्पा लख्ख प्रकाश देत होते. बागेत सगळीकडे हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलं डोलत होती. या बागेत खूप मेहनती मुंग्या राहायच्या. त्या खूप हुशार आणि कष्टाळू होत्या. सकाळ झाली की त्यांची गडबड सुरू व्हायची. टुकटुक टुकटुक. आपल्या इवल्याशा पाठीवर अन्नाचे दाणे घेऊन त्या एका रांगेत चालत असे. त्यांना खूप घाम यायचा, पण तरीही त्या थांबत नसे. तिथेच एका झाडाच्या फांदीवर एक नाकतोडा आरामात लोळत पडलेला होता. हातात एक छोटे गिटार आणि तोंडावर शीळ. ट्रिंग ट्रिंग ला ला ला. किती मजा, किती धम्माल. तो नुसता गाणी गात आणि उड्या मारत होता. मुंगीला बघून नाकतोडा जोर जोरात हसला आणि म्हणाला, हे मुंगीताई, अगं हे काय तुझं काम? एवढं छान ऊन पडलंय, हवा किती मस्त आहे. हे ओझं फेकून दे आणि ये ना माझ्यासोबत खेळायला. आपण डान्स करूया. मुंगीने कपाळावरचा घाम पुसला आणि शांतपणे म्हणाली, नको रे नाकतोड्या, मला वेळ नाहीये. बघ ना, लवकरच हिवाळा येईल, खूप थंडी वाजेल, बाहेर पडता येणार नाही. तेव्हा खायला अन्न नको का? म्हणून मी आत्ताच साठवून ठेवतेय. नाकतोड्यानं एक मोठी उडी मारली आणि म्हणाला, अरे जा, अजून हिवाळा यायला खूप वेळ आहे. आत्ता कशाला चिंता करायची? आत्ता फक्त गाणी, गप्पा आणि टप्पा. असं म्हणून तो पुन्हा गाऊ लागला आणि मुंगी बिचारी कामाला लागली. दिवस सरले. हळूहळू हवा बदलली. हू हू करत जोराचा थंड वारा सुटला. कडाक्याची थंडी पडली. झाडावरची पानं गळून पडली आणि सहज मिळणारं सगळं अन्न संपून गेलं. मुंगीताई आपल्या उबदार घरात मजेत बसली होती. तिने साठवलेले टप्पोरे टप्पोरे दाणे ती खात होती. त्यांना थंडीची भीती नव्हती की अन्नाची अजिबात कमतरता नव्हती. तेवढ्यात तिच्या दारावर आवाज झाला. टक टक टक. मुंगीनं दार उघडलं. बाहेर बिचारा नाकतोडा उभा होता. थंडीने तो कुडकुड कापत होता. त्याचे डोळे खोल गेले होते. तो रडवेल्या आवाजात म्हणाला, मुंगीताई, ओ मुंगीताई, मला वाचव ग. मला खूप भूक लागलीये. पोटात कावळे ओरडतायत. मला थोडं तरी खायला देशील का? मुंगीला त्याची दया आली. तिने त्याला आत घेतलं आणि विचारलं, नाकतोड्या, जेव्हा मी उन्हात घाम गाळून काम करत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात? नाकतोड्यानं लाजेनं मान खाली घातली. तो हळूच म्हणाला, तेव्हा मी फक्त गाणी गात होतो आणि मजेत नाचत होतो. माझं चुकलंच. मुंगीनं त्याला खायला दिलं आणि प्रेमानं समजावलं, बघितलंस, मज्जा मस्ती पण करायला पाहिजे. आधी काम महत्वाचं. जे वेळेवर काम करतात त्यांनाच पुढे सुखाचे दिवस मिळतात. नाकतोड्याला धडा मिळाला होता. त्यानं ठरवलं, पुढच्या वेळी तो पण मुंगीसारखीच मेहनत करेल. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आजची मेहनत, उद्याची विश्रांती. म्हणजे जेव्हा कामाची वेळ असते तेव्हा आळस करू नये. म्हणजे नंतर पश्चात्ताप होत नाही.